for your prosperity. देवाचा तुमच्या समृद्धीसाठीचा प्रथम फळाचा प्रथम नियम. Proverbs 3, 9 and 10. नीतिसूत्र 3, 9 आणि 10. Honor the Lord with thy substance and with the first fruits of all thine increase. So shall thy barns be filled with plenty, and thy presses shall burst out with new wine. नीतिसूत्र 3रा अध्याय त्यातलं 9 आणि 10 वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. Praise the Lord. देवाला धन्यवाद. The principle of all giving is first fruit giving. सर्व देण्यामागचं तत्व, सगळं काही देण्यामागचं प्रथम आणि पहिलं एकच तत्व म्हणजे प्रथम फळ देणे. Because it is linked to the first fruit offering of our Lord Jesus Christ to God. कारण की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने देवाला स्वतःचा प्राण देऊन जे प्रथम फळ दिलं, प्रथम अर्पण केलं, त्याच्याशी याचा डायरेक्ट संबंध आहे. So now we are in the last point. शेवटचा मुद्दा आपण सध्या घेतोय. Supernatural multiplication and prosperity of the first fruit. अलौकिकरित्या प्रथम फळ द्विगुणित होणे, बहुगुणित होणे. Amen. हालेलुया. Now God has said, bring your first and also the best. देवाने सांगितलंय की तुझं प्रथम आणि तुझं सर्वोत्तम असं अर्पण मला कर. And I told you how you need to bring it to the Lord. आणि मी तुम्हाला सांगितलं की प्रथम फळ देवाकडे आणताना तुम्ही ते कसं आणायचं. Amen. Amen. And so you are very well aware of how you need to bring the first fruit to God. तर तुम्हाला आता कळलेलंच आहे, तुम्हाला समजलेलं आहे की प्रथम फळ देवाकडे आणताना आपण ते कसं आणायचं आहे. Those people used to bring it in the basket, ते सारे लोक टोपलीमध्ये ते प्रथम फळ आणायचे give it to the priest and say, आणि याजकाला द्यायचे व म्हणायचे today we have entered in this new land की आज आम्ही या नवीन देशात, या नवीन जमिनीत प्रवेश केलाय. that God has given us. परमेश्वराने ही नवीन जमीन आम्हाला दिली. And our forefathers were slaves in Egypt. आमचे पूर्वज मिस्र देशामध्ये गुलाम होते. You know, all that is written in Deuteronomy 26, 1 to 11. अनुवाद 26, 1 ते 11 मध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सगळं. They cried to you आणि मग आमचे पूर्वज तुझ्याकडे रडले and you delivered them. आणि तू त्यांना सुटका दिली. You gave us this new land. मग त्यानंतर तू आम्हाला हा नवीन देश, नवीन जमीन दिली. First time we are sowing. पहिल्यांदा आम्ही या जमिनीत पेरत आहोत. First time in our lives. पहिल्यांदा त्या गुलामगिरीतनं सुटका मिळाल्यानंतर तू ज्या जमिनीत आम्हाला आणलं, त्या जमिनीत पहिल्यांदा आम्ही पेरतोय. And first time we are seeing a harvest. आणि पहिल्यांदा त्याचा हंगाम उगवलेला आम्हाला A दिसतोय. little bit, a beginning of the harvest. एक छोटी पेंडी उगवलेली दिसत आहे And we are going to offer it to you. आणि ती आम्ही तुला चढवणार आहोत. And we are going to believe for the whole harvest to fall in our barns. आणि आम्ही विश्वास ठेवणार आहोत की संपूर्ण हंगाम आमच्या पदरामध्ये व्यवस्थित भरघोस असा हंगाम पडावा. Praise the Lord. Hallelujah. So the third point, तिसरा मुद्दा, your barns will overflow with supernatural blessings from God. तुमचं कोठार देवाकडनं येणाऱ्या अलौकिक आशीर्वादांनी भरून वाहील. Amen. Amen. Ezekiel 44:30 says, यजकेल 44वा अध्याय त्यातलं 30वं वचन असंच म्हणतं. the first of all, the first fruit of all things, and every oblation of all, every sort of your oblation shall be priest. You shall also give unto the priest the first of your dough, that he may cause the blessing to rest in thine house. यजकेल 44:30 आणि सर्व पदार्थांच्या प्रथम फळाचा प्रथम भाग आणि सर्वांचे प्रत्येक अर्पण, तुमच्या सर्व अर्पणातले काहीसे ही याजकांची होतील आणि तुम्ही आपल्या मळलेल्या पिठाचा प्रथम भाग याजकांना द्याल, अशासाठी की तुझ्या घरात आशीर्वाद राहावा. You know, the priests had no inheritance in the land. तुम्हाला माहितीच आहे की याजकांना देशामध्ये कुठलाही वाटा किंवा जमीन वतन म्हणून दिलेली नव्हती. When Joshua divided to each of the tribes the land, यहोशुआनं जेव्हा परमेश्वराच्या 12 कुळांना जमिनी वतन म्हणून वाटल्या, he did not give anything to the priests. त्यावेळेला यहोशुआनं याजकांना म्हणजे लेवी नावाचं जे कुळ होतं ना, त्या कुळाला काही दिलं नाही. Because God was their inheritance. कारण की लेव्यांचा म्हणजे याजकांचं वतन
परमेश्वर होता. Praise the Lord. Hallelujah. And all that money they took, they used it for the maintenance of the work of God and the sanctuary. आणि त्यांनी जो काही पैसा घेतला किंवा घेत असे त्या सगळ्याचा वापर ते परमेश्वराच्या कार्यासाठी आणि परमेश्वराच्या मंदिरासाठी करत असत. And their lives were taken care of from the offerings. आणि याजकांचं जे जीवन आहे किंवा याजकांची जी उपजीविका आहे ती आलेल्या दानार्पणातनं चालायची. Amen. हालेलुया. You know Barnabas तुम्हाला बर्नबा आठवतो in the New Testament, नवीन करारातला? he was a priest, तो a याजक होता. Levite. तो लेवी होता, याचा अर्थ तो याजक होता. And he gave the offering of his land. He got the money, the first fruit, he gave it to the apostles. त्यानं काय केलं? त्याला जमिनीचा जो काही पैसा मिळाला त्याचा प्रथम भाग, त्याचं प्रथम फळ त्यांनी प्रेषितांच्या चरणी जाऊन ठेवलं. He was a Levite. तो लेवी होता. He gave it to the apostles. त्यानं प्रेषितांना प्रथम फळ दिलं. Whatever we offer to God, जे काय आपण देवाला देतो it will rebound to us for our own advantage. ते परत आपल्या फायद्यासाठीच आपल्याकडे परत येतं. Ecclesiastes 11:1 says, उपदेशक 11:1 मध्ये लिहिलंय, cast your bread upon the waters and it shall come back to you, or you shall find it after many days. तुझी भाकर पाण्यावर सोड आणि ती तुला अनेक दिवसांनंतर परत मिळेल. It will come back to you. तुझी भाकर तू पाण्यावर सोडतं खरी, ती तुझ्याकडे परत येणार आहे. Amen. हालेलुया. Every dedicated and devoted thing belongs to the Lord. प्रत्येक समर्पित गोष्ट जी असते ती देवाच्या मालकीची असते. Amen. आमेन. God is the first. He should be the first and we should give him the first. परमेश्वर पहिला होता, परमेश्वर पहिला असायलाच हवा आणि आपणही परमेश्वराला देताना पहिलं नंबर 1च प्रथमच दिलं पाहिजे. Best to God. सर्वोत्तम दिलं पाहिजे. Amen. Hallelujah. Only when the first fruits of their harvest was shared in the temple, they could then share it with their family, relatives, strangers, and so on. आणि मग इस्रायली लोक जेव्हा अशा पद्धतीनं प्रथम फळाचा वाटा याजकाला मंदिरामध्ये अर्पण करून येत असत, त्याच्यानंतरच त्या इस्रायली लोकांना त्यांचा जो काही हंगाम आहे, जो काही नफा आहे, त्याचा उपभोग आपल्या फॅमिली बरोबर आपल्या घरामध्ये करता यायचा. And in that way, they were honoring God, and God was honoring them back by blessing them. अशा पद्धतीनं ते देवाचा मान करत असत आणि परत फेडीमध्ये देवही त्यांचा मान करत असे. God used to see that no blight, no locust, or any lightning or anything will touch the harvest of such people. आणि मग परमेश्वर ही जबाबदारी घेऊन पाहत असे की ज्या ज्या लोकांनी मला प्रथम पेंढी, प्रथम फळाचं अर्पण म्हणून दिलेली आहे, त्यांच्या शेतातल्या हंगामाला कुठल्याही पक्ष्यानं येऊन खाऊ नये, त्याची नासधूस होऊ नये. Amen. Amen. No Sabians, no Chaldeans, no lightning will strike at your harvest. तुमच्या हंगामावर कुणाचीही चोरी किंवा धाड पडणार नाही, कुठलीही वीज तुमच्या हंगामावर कडाडून पडणार नाही. God will send his protective angels तर देव त्याचे संरक्षण देणारे दूत पाठवेल to guard your harvest. तुमच्या हंगामाला सुरक्षित ठेवायला, जर Because- प्रथम फळ आपण दिलं तर. Because Jesus said, कारण येशू बोलला, my Father is called the Lord of the harvest. माझ्या बापाला, माझ्या पित्याला हंगामाचा प्रभू म्हणतात. He is the Lord of the harvest. हंगामाचा स्वामी, हंगामाचा मालक, हंगामाचा प्रभू, सगळ्याचे अर्थ सेम आहेत म्हणतात. There is no Lord of the harvest except my God. हंगामाचा प्रभू आणि कोणी नाही, फक्त माझा देव आहे. What is harvest? हंगाम म्हणजे It's काय? a blessing. हंगाम म्हणजे आशीर्वाद. All your labor that you put in, you should reap also, isn't it? तुम्ही सर्व कष्ट जे करत आहात त्या कष्टाचं फळही तुम्हाला मिळायला हवं ना. The people are laboring in the world, आज लोक जगामध्ये एवढी मेहनत but करतात, they are not getting the right harvest पण मेहनत जी काही ते लोक करत आहेत त्या पद्धतीनं त्यांना हंगाम मिळत नाही, because the devil robs it away. कारण सैतान येऊन त्यांचं सगळं चोरून But नेतो. if we honor पण God, आपण जर देवाचा मान केला He becomes the Lord of your तर harvest, देव तुमच्या हंगामाचा प्रभू देव होतो. and He will not allow anybody to touch your harvest. आणि मग देव तुमच्या हंगामाला कुणालाही हात लावू देत नाही. Praise the Lord. Hallelujah. Paul says पौल बोलला in 1 Corinthians 16:2, 1 करीन 16:2, begin the week with laying by offerings for good uses or pious uses. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्हामधील प्रत्येकाने जशी आपली भरभराट झाली असेल त्याप्रमाणे आपल्या जवळ द्रव्य साठवून ठेवावे, यासाठी की मी येईन तेव्हा वर्गण्या गोळा करण्यात येऊ नये. See that. What he's saying is, म्हणजे पॉल इथं काय म्हणतोय? keep everything ready at home. घरात सगळं साठवून तयार ठेवा. From home only we should be prepared to give. घरूनच आपण तयारी करून ठेवली पाहिजे द्यायची. Not when we come in the church, अरे ते देतात मध्ये बघतात जाऊ दे मला पण चर्च द्यायला मध्ये लावा. आल्यानंतर, मंदिरात आल्यानंतर अशी कुजबूज आणि चर्चा सुरू नाही करायची
की आता त्यांनी दिलं, सगळ्यांनी दिली, आपण पण दिलं पाहिजे, चला काहीतरी देऊया. See, नाही, he says you prepare your heart at home, तो म्हणतो की घरच्या घरी असतानाच तुम्ही वेगळं काढून साठवून ठेवा. not when I come here. मी आल्यानंतर मग वर्गड्या काढू नका. Praise the Lord. हालेलुया. Moses said मोशे बोलला, in Deuteronomy 8:18, अनुवाद 8:18, thou shalt remember the Lord thy God, for it is he that giveth thee power to get wealth. अनुवाद 8 त्यातलं 18वं वचन, तर यहोवा तुझा देव याची तू आठवण ठेव, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तो परमेश्वरच आहे. Praise the Lord. Hallelujah. Who gives you the strength? तुम्हाला कोण एवढी सगळी शक्ती आणि ताकद देतं? God gives you strength. परमेश्वरच तुम्हाला एवढी सगळी शक्ती आणि ताकद देत आहे ना. See, it is not only wealth, you need also strength to get that wealth. फक्त पैसा नाही, तो पैसा कमवायला शक्ती पण पाहिजे ना अंगात. And that strength comes from God. आणि ती जी शक्ती आहे, मेहनत करायची जी शक्ती लागते, ती शक्ती देव देतो. If wealth comes from God, even the strength to get that wealth also comes from God. जर पैसा देवाकडून येतो, तर तो पैसा कमवायला लागणारी ताकद पण देवच देतो. Praise the Lord. Amen. Many times we only think that blessings come from God, but बऱ्याच- strength also to earn that blessings come from God. बऱ्याच वेळेला आपण नुसतं असं म्हणतो की आशीर्वाद देवाकडनं येतात, आशीर्वाद देवाकडनं येतात, पण नाही, ते आशीर्वाद मिळवण्यासाठी लागणारी शक्ती सुद्धा देवाकडनंच येते. Today, आज your house shall be blessed तुमचं घर आशीर्वादित होईल. according to this principle of God. देवाच्या तत्वानुरूप मी तुम्हाला सांगतो, तुमचं घर आज आशीर्वादित होणार आहे. Because we are honoring the Lord with our first fruit and our substances. कारण की आपण आपल्या परमेश्वराचा मान आपल्या प्रथम फळानं आणि आपल्या वस्तूंनी करत आहोत. Praise the Lord. देवाला And धन्यवाद. prosperity will come on you, guaranteed. आणि नक्की खात्रीपूर्वकरित्या मी सांगतो, समृद्धी तुम्हाला मिळणार. If we faithfully give our first fruit offerings to God, we will surely reap. जर विश्वासूपणे आपण आपलं प्रथम फळाचं अर्पण देवाला दिलं, तर त्यातून आपण कापू. Now, आता here the Bible says, बायबल सांगतं, your barns shall be filled with plenty, and your presses shall burst out with new wine. तुझं कोठार भरभरून वाहील आणि नवीन द्राक्षारसानं तुझं कुंड भरून निघेल. Many people think prosperity means only in the terms of money. बऱ्याच लोकांना असं वाटतं, समृद्धी आणि भरभराट म्हणजे हा असा भरमसाठ पैसा. No, नाही. prosperity has varied meanings. समृद्धी In the आणि Bible. भरभराट म्हणजे भरमसाठ पैसा नव्हे, तर बायबलमध्ये समृद्धी या शब्दाचा अर्थ फार वेगवेगळा आहे. It means म्हणजे to push forward. समृद्धी म्हणजे पुढं जायला ढकलणे. Praise the Lord. हालेलुया. Push forward. पुढं जायला ढकलणे. God pushes you forward. देवबाप तुम्ही पुढं जावं, तुमची प्रगती व्हावी म्हणून तुम्हाला ढकलतो, त्याला म्हणतात समृद्धी. Praise the Lord. Hallelujah. What a weighty word that God gives us. काय वजनदार शब्द देव आपल्याला देतो पहा. He does not say prosperity, he says push forward. देव म्हणतो, किंवा देव फक्त असं नाही म्हणत समृद्ध नाही, देव म्हणतो धक्का मारून पुढे जा. Praise the Lord. Hallelujah. मी धक्का मारणार मी तुला धक्का आणि मारेन, तू पुढे जाणार. तू पुढे जाणार. Amen. हालेलुया. आपला गाडी धक्का गाडी आहे. हालेलुया. Always remember that. नेहमी लक्षात ठेवा, We cannot push our way through. आपण आपला मार्ग स्वतः धक्काबुक्की करून काढू शकत नाही. God pushes us. देव आपल्याला धक्के मारतो. He pushes us forward. देव आपल्याला धक्के मारून पुढे नेतो. He blesses us. देव आपल्याला आशीर्वाद देतो. See? हा? He lifts us up. देव आपल्याला उचलतो. It is a process. ही एक प्रक्रिया आहे. He keeps on pushing you and pushing you forward. देव तुम्हाला पुढे 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 ढकलत जातो. Amen. Amen. You know, it is said about Isaac इसहाकाविषयी असं लिहिलंय, in Genesis 26 verse 13. उत्पत्ती 26 आणि त्यातलं 13वं वचन काढा. Then Isaac began to prosper and continued prospering until he became very prosperous. उत्पत्ती 26 आणि त्यातलं 13वं वचन, आणि तो मनुष्य म्हणजे कोण, इसहाक, थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत गेला. See that? बघा, Did you see that? पाहिलं का? Pushing. धक्का मारून मारून ते- मारून वाढत वाढत गेला. He began to prosper, थोर व्हायला लागला, समृद्ध व्हायला लागला, continued prospering थोर आणि समृद्ध होत राहिला until he became very prosperous. आणि मग तो फार थोर होईपर्यंत. See,
It was taking time, but God was pushing him. वेळ लागत होता पण देव त्याला धक्का देत होता. He was trusting God in the famine-stricken land. तो दुष्काळग्रस्त देशातही देवावर विश्वास ठेवून होता. He sowed in that land. त्या दुष्काळग्रस्त जमिनीमध्ये इसाकानं पेरलं. It took a year for the harvest to come. वर्षभर गेलं हंगाम उगवायला. And then मग he started prospering and prospering and prospering. तो वाढत गेला, तो वाढत गेला, तो वाढत गेला. Amen. आमेन. See, you need to trust in God. तसं somewhere. तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. You need to apply certain principles of God to get its benefits. देवाची काही तत्व असतात, ती तत्व तुम्ही पाळली पाहिजेत. त्या तत्वांचा लाभ तुम्हाला हवा असेल तर. You know, William Carey used to say, expect great things from God and attempt great things for God. विल्यम कॅरी म्हणायचे, देवाकडनं महान गोष्टींची अपेक्षा ठेवा आणि देवासाठी महान कार्य करूनही दाखवा. Amen. आमेन. It's not only expecting great things from God and attempting to do mediocre work for God. फक्त देवाकडनं आपण महान गोष्टींची अपेक्षा ठेवायची आणि देवासाठी करताना आपलं थोडंफार केलं आणि झालं असं करायचं का? Amen. नाही, देवासाठी करताना आपण महान कार्य करायचं. We say, Lord, we want the best from आपण you. म्हणतो, प्रभू मला तुझ्याकडनं एकदम सगळ्यात उत्तम असा आशीर्वाद पाहिजे. देव म्हणतो, देव म्हणतो, तुझ्याकडनं कधी येणार बाळ उत्तम? Isn't it? देव म्हणतो, See, तुझं अर्ध मर्तुकडं चांगलं कधी व्हायचं? we need to also give our best to God. आपण पण देवाला देताना सगळ्यात चांगलं दिलं पाहिजे. Amen. आमेन. The best. सगळ्यात Like चांगलं. that woman, the widow of Zarephath. त्या सराफत मधली ती विधवा बाई होती ना, तिला कधी विसरू नका. Faith seed, विश्वासाचं बीज, a little oil. थोडस तेल She gave it तिनं दिलं. in 2 Kings 4. 2 राजे 4 अध्याय. And you know how God multiplied. आणि तुम्हाला माहितीये देवाने ते कसं वाढवलं. Amen. Amen. If you read in 2 Kings 4, 38 and 42. 2 राजे 4 अध्याय 38 आणि 42 जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल. मी That काय म्हणते. Elisha multiplied the loaves of barley to feed 100 men. नंतर अलिशा गिलगालास परत गेला तेव्हा देशात दुष्काळ होता आणि भविष्यवाद्यांचे मुलगे त्याच्या पुढे बसले होते आणि त्याने आपल्या गड्याला म्हटले, मोठे भांडे चुलीवर ठेवून भविष्यवाद्यांच्या मुलांसाठी शाकभाजी शिजव. See that. Give something to them. त्यांना खायला काहीतरी घाल. The prophets of God. देवाचे सगळे जे भविष्यवादी होते ना. And then further. पुढे, आणि कोणी माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा करायला गेला व त्याला रानातला वेल सापडला तेव्हा त्याने त्यावरून कडू काकड्या आपल्या ओटीभर तोडून घेतल्या. मग त्याने येऊन त्या चिरून शाकभाजीच्या भांड्यात घातल्या. 42. आणि 42. आणि बाल शालिशाहून एक माणूस आपल्या पोत्यात प्रथम पिकाची भाकर, Yes. सातूंच्या 20 भाकरी व भरदार कणसे घेऊन देवाच्या माणसाकडे आला. तेव्हा तो म्हणाला, लोकांनी खावे, हालेलुया, म्हणून Did you see? त्यांना दे. See, खावे when म्हणून he was त्यांना दे. giving for the 100 people what little he had, म्हणजे जेव्हा त्या 100 लोकांना त्याच्याकडे जे थोडस होतं ते त्यांनी दिलं. God sent one person to give the first fruit to him that he could feed all of them. देवानं त्याच्याकडं एक प्रथम पीक किंवा प्रथम फळ अर्पण करणारा माणूस पाठवला की ज्यातनं तो सगळ्यांना आता खायला घालू And शकेल. that first fruit must have been so little, but it got multiplied and it fed all the 100 prophets. आणि ते प्रथम फळ किंवा प्रथम पीक अर्थातच फार थोडं असेल पण ते इतकं बहुगुणित झालं की त्यातून शेकडो भविष्यवादी किंवा संदेष्टे जेवू शकले. That boy, that lad had barley bread, only 5 of it, but it fed the multitudes. त्या मुलाकडे सुद्धा 5च भाकऱ्या होत्या परंतु त्या बहुगुणित झाल्या आणि त्यातून प्रभू येशूनं हजारोंना खाऊ घातलं. Amen. Hallelujah. Elijah said, you first give me. एलिया म्हटला, तुम्ही अगोदर मला द्या. Make me a cake first. मला पहिली भाकर भाज. See? First. पहिलं मला दे. First comes from that root word principle, the first thing. पहिली बाब, पहिली गोष्ट, पहिलं तत्व, पहिलं मला दे. First give to me. पहिलं मला दे. That means give me the first fruit. म्हणजे पहिलं फळ मला दे. First cake give to me. पहिली भाकर भाजून मला दे. First glass of water give to me. पहिला पाण्याचा पेला मला दे. Then God will give it to you. मग देव तुला देईल. God will give it to you. मग देव तुला देईल असं एलिया म्हटला. See, because he was like a Levite there. कारण की एलिया एका
लेवी प्रमाण याजकाप्रमाणे त्या विधवेकडे He गेला was applying the principles of God. आणि एलिया देवाचं तत्व त्या परिस्थितीत वापरत He होता. was basically telling this widow to give him a sort of a first fruit offering. तो मूळतः जणू त्या विधवेला सांगत होता की प्रथम फळाचं अर्पण देवाला दे. Praise the Lord. आमेन. You know, when Hannah gave Samuel the firstborn, हन्नेनं जेव्हा तिचा प्रथम मुलगा शमूएल देवाला दिला as the first fruit offering to God, प्रथम फळाचं अर्पण म्हणून हन्नेनं आपला पहिला मुलगा शमूएल देवाला अर्पित केला. Bible says, बायबल म्हणतं only after she brought him into the temple तिनं मंदिरामध्ये शमूएलाला आणल्यानंतर and he started ministering. आणि मग तो सेवा करू लागल्यावर Then Bible says मग बायबल म्हणतं in 1 Samuel 2:20, 1 शमूएल 2:20 मध्ये and Eli blessed Elkanah and his wife and said, the Lord give thee seed of this woman for the loan which is lent to the Lord. And they went into their own home. And then the Lord visited Hannah so that she conceived and bare 3 sons and 2 daughters. And the child Samuel grew before the Lord. 1 शमूएल 2:20 मध्ये काय लिहिलंय पहा. आणि एल्कनाला व त्याच्या बायकोला एली या याजकानं आशीर्वाद देऊन म्हणत असे, जे तुम्ही यहोवाला उसने दिले त्याबद्दल यहोवा या बायकोपासून तुला संतान देवो. मग ती आपल्या घरी जात असत. Did you see that? पाहिलं का? अर्थ कळतो का तुम्हाला? Eli did not bless her only when she said, yes, I am blessed with Samuel. फक्त जेव्हा हन्ना असं म्हणाली की मला शमूएलाचा आशीर्वाद मिळाला तेव्हा एलीनं तिला आशीर्वादित केलं नाही. Nor when she said, I am going to dedicate Samuel to the Lord. किंवा हन्ना जेव्हा फक्त म्हटली होती की मी शमूएलाचं समर्पण प्रभूला करणार आहे Like that many say. तेव्हाही एलीनं तिच्यावर आशीर्वाद पुकारला नाही का असं म्हणणारे खूप असतात. Now listen. आता ठीक आहे, ऐका. When did Eli bless this lady? एलीनं हिला कधी आशीर्वाद दिला? After she brought Samuel to the temple. जेव्हा तिनं शमूएलाला मंदिरात आणलं, लिटरली सांगितलं होतं तसं, Gave it आणि देऊन टाकला शमूएल, and went and stitched clothes for him. आणि जाऊन त्याच्यासाठी कपडे शिवले And he started ministering before the Lord. आणि शमूएल देवासमोर सेवा करू लागला. Then Eli blessed her. मग एलीनं हन्नेवर आशीर्वाद पुकारला. Amen. आमेन. Did not Joshua dedicate that first city of Jericho to God? यहोशुवाने यरीहोचं ते पहिलं गाव देवाला समर्पित केलं की नाही? On that first offering of Jericho त्या यरीहो गावाच्या पहिल्या समर्पणावर depended all their wars and their victories and their defeat. इस्रायली लोकांची बाकीची सगळी युद्ध आणि त्या युद्धातनं मिळणारा विजय अवलंबून होता. If they had not dedicated Jericho, they would have been fighting and fighting and fighting and would have never got the land of Israel. जर त्या प्रथम यरीहोचं त्यांनी प्रथम समर्पण देवाला केलं नसतं तर हे इस्रायली लोक सारखे लढतच राहिले असते आणि पराजयी झाले असते. Was not Israel the first fruit of God? इस्रायल म्हणजे देवाचं प्रथम फळ की नाही? Was not Jerusalem church the first fruit of God? यरुशलेमेतलं चर्च, यरुशलेमेतली मंडळी देवाचं प्रथम फळ आहे की नाही? Because कारण see, the first fruit means प्रथम the beginning. प्रथम फळ म्हणजे काय? हे प्रथम आपण म्हणतोय. प्रथम म्हणजे सुरुवात कुठून झाली? See, ती सुरुवात. Jerusalem was the first fruit of God. Jerusalem church was the first fruit of God. सुरुवात यरुशलेमेत झाली. यरुशलेमेतलं चर्च म्हणजे पहिलं चर्च. जे जिथं सुरुवात झाली ते सुरुवातीचं देवाला दे. And when did it start? ते कधी सुरू झालं? On the day of Pentecost. पेंटेकॉस्टच्या दिवशी. Pentecost day falls in the time of the winter when the complete harvest comes. पेंटेकॉस्टचा दिवस हिवाळ्यात यायचा की जेव्हा पूर्ण हंगाम असा भरघोस पिकलेला असायचा. Pentecost is the day of harvest. पेंटेकॉस्ट हंगामाचा दिवस आहे ब्रदर. That is the time Jesus was resurrected. त्यावेळेला येशू पुनरुत्थित झाला. Was not the Vineyard Workers Church the first fruit to God? विनियार्ड वर्कर्स चर्च देवाला दिलेलं प्रथम फळ आहे की नाही? In this land it is the first fruit. या जागेमध्ये, या परिसरामध्ये आज आपलं विनियार्ड वर्कर्स चर्च देवाला समर्पित केलेलं प्रथम फळ आहे. Out of this there are many churches that have come up. आणि या प्रथम फळातनं आज अनेक मंडळ्या आणि अनेक चर्च प्रस्थापित झालेले आहेत. Many pastors have come out from this first fruit church. या प्रथम फळातनं, या विनियार्ड मधनं अनेक पाळक
बाहेर पडलेले आहेत. Praise the Lord. हालेलुया. First fruit. प्रथम फळ. First fruit. प्रथम फळ. Christ was the first fruit. ख्रिस्त प्रथम फळ होता. He is the first fruit of us all. ख्रिस्त आपणा सर्वांचं प्रथम फळ होता. And because of him, येशू ख्रिस्तामुळे today we got resurrection. आज आपल्याला पुनरुत्थान मिळालं. Maybe some of you are the first fruit in your home. कदाचित तुमच्यातले काही जण आपापल्या घरामध्ये देवाचं प्रथम फळ असतील. First fruit. देवाला दिलेलं प्रथम फळ. I'm not talking only of natural line like Reuben, but I'm also talking about spiritual line like Joseph. मी नैसर्गिक रीतीनं रौबेन विषयी बोलत नाही, तर आध्यात्मिक रीतीनं योसेफा विषयी बोलतोय की कदाचित तुमच्या घरातलं प्रथम फळ तुम्ही असाल. But in the natural, पण नैसर्गिक God रीती said देव बोलला the first child that opens the womb has to be dedicated to the Lord. उदरातनं किंवा ती जी कूस पहिली वाहती झाली त्यातनं आलेलं प्रथम संतान देवालाच Even of the समर्पित पाहिजे. animals, the first fruit has to be God's. जनावरांमधनं सुद्धा प्रथम जन्मलेलं संतान प्रभूलाच पाहिजे. Amen. आमेन. Your firstborn, you can dedicate him to or her to God. तुमचं प्रथम संतान तो किंवा ती मुलगा किंवा मुलगी तुम्ही देवाला समर्पित करायला हरकत नाही. Maybe in your family, your first son or second son or third son came first to the Lord. कदाचित तुमच्या परिवारामध्ये तुमचा दुसरा तिसरा मुलगा धाकटा मुलगा प्रभूकडे पहिला आला असेल. That person is the first fruit unto God. आणि तो जो कोणी धाकटा तुमच्या परिवारातला प्रभूकडे पहिला आला तोच आता प्रथम फळ झाला. Amen. Amen. First fruit. प्रथम फळ. He is the first fruit in your house. तुमच्या घरातलं ते प्रथम फळ आहे. Such people should be dedicated to the Lord. असे जे कोणी लोक असतात ना ते प्रभूला समर्पित केले गेले पाहिजेत. If you have come first to the Lord, तुम्ही जर पहिले प्रभूकडे घरातनं आलाय dedicate yourself to God. God will see what He will do for you. मग घरातले जरी तुम्ही धाकटे असाल पण प्रथम तुम्हीच घरातनं प्रभूकडे आलेले आहात तर तुम्ही तुमचं स्वतःचं पूर्ण समर्पण देवाला करून पहा आणि पहा त्यातनं काय काय हंगाम तुम्हाला तो देईल. Through you, तुमच्याद्वारे you being the first fruit to God, through you blessings will come in your house. तुम्ही देवाचं प्रथम फळ झाल्यामुळे तुमच्या घरात आशीर्वाद येतील. Amen. Amen. I am the first fruit of my house. I मी believe. माझ्या घराचं प्रथम फळ आहे And I should be a blessing to my family. आणि मी माझ्या परिवारासाठी आशीर्वाद ठरायलाच हवं. My wife is the first fruit in her family. आज मी जयश्री माझ्या माहेरच्या घरामध्ये प्रथम फळ आहे. मी She's not like धाकटी. Reuben, but she takes the place of Joseph spiritually. रौबेनासारखी नाही, मी त्या घरातली धाकटी आहे योसेफा सारखी, पण मी प्रभूत प्रथम फळ झाले. Bible says बायबल in म्हणतं Romans 16:5. रोमी 16:5 Likewise, Paul says, the church that is in their house salute my well-beloved Epaphras, who is the first fruits of Achaia unto Christ. रोमी 16वा अध्याय त्यातलं 5वं वचन. आणि जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिला सलाम सांगा. माझा प्रिय अपैनत याला सलाम सांगा. याला तो सलाम ख्रिस्ता सांगा. करता आशिया प्रांताचे अंडरलाईन प्रथम फळ आहे. Did you see that? God honors that person even in the whole land of Achaia. पूर्ण आशिया प्रांतामध्ये देव म्हणतो हा माझं प्रथम फळ आहे. प्रथम See, फळ. God is honoring that person. देव त्या माणसाचा किती मान करतोय And बघा. Paul is saluting that person आणि सलाम करत आहे पॉल त्याला. in your home. तुमच्या घरात Whoever is the first fruit, जो कोणी प्रथम फळ आहे respect that person. त्यांचा आदर करा. Salute that person. त्यांना सलाम करा. Pray for that person. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. The blessings of the first fruit shall fall upon you. प्रथम फळाचे आशीर्वाद तुमच्यावर येतील. God has a plan. देवाची योजना आहे. God had a plan for Joseph's family. देवाची योजना योसेफाच्या परिवारासाठी होती. Remember, Joseph was the first fruit, लक्षात ठेवा योसेफ प्रथम फळ होता. and they did not respect him. आणि त्या सर्व इतर भावंडांनी अजिबात योसेफाला मान दिला नाही. But God's hand was upon Joseph, पण देवाचा हात मात्र योसेफावर होता. and because of him, his family was blessed and आणि saved. योसेफामुळे पुढे जाऊन त्याचा परिवार आणि त्याची भावंड आशीर्वादित झाली आणि तारण पावली. You may be the first one who is born again in your home. कदाचित तुमच्या घरामध्ये तुम्हीच पहिले असाल की ज्याचा नवीन जन्म झालाय. I salute you, मी तुम्हाला सलाम करतो. because if you rise up for God, कारण तुम्ही जर देवासाठी उभे राहिला you can shake the land. अख्खा देश तुम्ही हादरवून सोडा. You can shake the land. अख्खा देश तुम्ही हादरवून But सोडा. the devil is keeping you in a mediocre way. पण सैतान काय करतो तुम्हाला तेवढ्यातलं तेवढं तिथंच ठेवतो. Amen. Amen. See, Paul is giving reference to this man, one man.
पॉल या एका माणसाचा संदर्भ देत आहे, रेफरन्स देत आहे. पहा, He is the firstborn. की तो प्रथम फळ आहे आशिया प्रांतातलं. And I salute him. माझा प्रिय अपैनत प्रथम फळ आशियातलं, मी त्याला सलाम करतो. He never forgot that first fruit. त्या प्रथम फळाला पॉल विसरला नाही. Amen. Amen. Because of that first fruit, त्या प्रथम फळामुळे others are blessed. बाकीचे सारे आशीर्वादित झाले. Because I became the first fruit. मी प्रथम फळ झाल्यामुळे You are all saved. तुम्ही सर्व असता, You are all blessed. तुम्ही सगळे आशीर्वादित झाला. See, it works that way. अशा रीतीनंच कार्य होतं. Our church is the first fruit आपलं चर्च प्रथम फळ आहे. of Vineyard Workers Church. विनियार्ड वर्कर्स चर्च. That's why God will always increase this Dapodi म्हणून church. देव दापोडी चर्च नेहमी वाढवणार. Always. नेहमी. I don't know about other branches, मला बाकीच्या आपल्या शाखांविषयी माहित नाही. but God will honor this first fruit of Vineyard Workers मला Church. एकच कळतं, देव या प्रथम फळाला दापोडीला नेहमी वाढ देणार. God honored Jesus as the first fruit. देवाने येशूला प्रथम फळ म्हणून मान दिला. He is the firstborn येशू प्रथम संतान, of all creation. सर्व निर्मितीचं प्रथम संतान. Paul says Paul बोलला. in 1 Corinthians 15:20. 1 कोरिंथ 15:20. But now is Christ risen from the dead and become the first fruits of them that slept. 1 कोरिंथ 15 अध्याय 20 वचन. तर आता ख्रिस्त मेलेल्यांमधून उठवला गेला आहे, तो निजलेल्यांतले प्रथम फळ असा आहे. Amen. आमेन. All those who slept, he has become the first fruit of them all. जे सर्व निजलेले आहेत त्यांच्यातलं प्रथम फळ तो झाला. Because of him, त्याच्यामुळे we will all have a resurrection. आज आपल्याला सर्वांना पुनरुत्थान मिळणार. Because of him, त्याच्यामुळे we shall be blessed. आपल्याला आशीर्वाद मिळणार. Because of your offering of the first fruit, you shall be blessed. तुमच्या प्रथम फळाच्या अर्पणामुळे तुम्ही आशीर्वादित होणार. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. आमेन. First fruit. प्रथम फळ. Never forget that. कधीही विसरू नका प्रथम फळ. Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Exodus 22:29, निर्गम 22:29. Moses said, मोशे बोलला, "You shall not delay to make offerings from the fullness of your harvest and from the outflow of your presses." निर्गमचा 22वा अध्याय आणि त्यातलं 29वं वचन. मोशे त्यांना म्हटला, तू आपल्या उत्पन्नातले व आपल्या फळांच्या रसातले अर्पण अर्पायला उशीर करू नको. Amen. तू आपल्या मुलातला प्रथम जन्मलेला मला दे. Praise the Lord. हालेलुया. Shall we all stand up now? सर्व आता उभे राहाल का? And we will pray for these first fruit offerings. आणि या प्रथम फळाच्या अर्पणासाठी आपण प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, these are the people who have given the first fruit. या सर्व लोकांनी प्रथम फळाचं अर्पण आज टाकलंय. We believe in the principle of the first fruit. प्रथम फळाच्या तत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही लोक आहोत. According to your word, तुझ्या वचनानुरूप I have preached to them 3 consecutive weeks. मी 3 आठवडे गेले त्यांना या प्रथम फळावर शिकवलं. I spoke to them about the first fruit that applies to this church. प्रथम फळ जे या चर्चला सुद्धा लागू पडतं ते मी माझ्या मंडळीला शिकवलं. Now, आता honor all of us. आम्हा सर्वांचा तू मान कर. Honor everyone who gave the first fruit. ज्या सर्वांनी प्रथम फळ तुला दिलेलं आहे त्यांचा मान know कर. it. तुला ठाऊक आहे, You said, तू बोललास give the best and the first fruit. उत्तम आणि प्रथम फळ देवाला द्या. And you said in Ezekiel 44:30, एजेकिएल 44:30 मध्ये तू म्हणालास, the best of all the first fruits of any kind, आणि सर्व पदार्थांच्या प्रथम फळांचा प्रथम भाग you give it, द्या. and you will cause a blessing to rest on your house. याजकाला आणून द्या आणि तुमच्या घरात सतत आशीर्वाद राहील. Master, according to this word, प्रभू, एजेकिएल 44:30 नुरूप I want to cause a blessing in every home. आज मला इथं आलेल्या प्रत्येक घरासाठी आशीर्वाद पुकारायचा. There are people whose money is stuck up, काही Lord. लोकांचा पैसा इकडे तिकडे अडकलाय. Checks are stuck up, काही Lord. लोकांचे चेक अडकलेले आहेत. Master, प्रभू, some people are wanting their house, but it is not coming. काही लोकांना घर हवंय पण घर मिळत नाहीये. They are wanting blessings, but it is still there, but it's not reaching them. त्यांना आशीर्वाद हवे आहेत पण मिळत नाहीये. It is stuck up somewhere. कुठेतरी अडकलेले आहे. Somewhere the devil has stopped the flow. कुठेतरी सैतानाने आडकाठी घातली आहे. Somewhere the devil has hindered. कुठेतरी सैतानाने अडचण आणली आहे. And that flow is not as it should be. आणि पाहिजे त्या रीतीनं सुटका वाहत नाहीये. Promises are made but never kept. वचनं दिली जात आहेत पण पाळली जात नाहीये. It's not coming.
येत नाही, मिळत नाहीये. Promotion is not coming. बढती मिळत नाहीये. Increment is not coming. पगारात वाढ होत नाहीये. Oh God, प्रभू, you are the God in whose hand everything rests. तू परमेश्वर आहेस ज्याच्या हातामध्ये सगळं आहे. You are the Lord of all harvest. तू सर्व हंगामाचा स्वामी आहेस. You are the Lord of every harvest. तू प्रत्येक हंगामाचा प्रभू आहेस. Every harvest. सर्व हंगामाचा मालक तू आहेस. And we have been sowing आम्ही पेरतोय, and sowing आम्ही पेरत आलोय, and sowing. पेरतोय, पेरतोय, फिरतोय. Sometimes the blight robs away our harvest. कधी कधी आमचा हंगाम टोळ येऊन खाऊन जात आहे. Caterpillars and lightning and the devil and the wicked people. कधी कधी हंगामावर वीज पडत आहे, सैतान येत आहे, चोर लुटारू येत आहेत, लुटून नेत आहेत. But yet, तरीही you are the Lord of the harvest. तू हंगामाचा प्रभू आहेस. And we are basing our harvest on the first fruit principle. आणि आम्ही आमचा हंगाम प्रथम फळाच्या या अर्पणावर अवलंबून मागितला. My God, माझ्या देवा, hear my prayer this morning माझी प्रार्थना सकाळी आई, and bless every one of them. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Meet every one of their needs. प्रत्येकाची गरज भागव. Let there be a breakthrough in their lives. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना नवीन सुरुवात करून दे. In the area of blessings, let there be a breakthrough. आशीर्वादांच्या क्षेत्रात त्यांना सुरुवात करून दे. And let all the barns of blessings be opened up for them. आशीर्वादांचं सर्व कोठार त्यांच्यासाठी उघड. And let it start raining upon them now. आशीर्वादांचा वर्षाव सुरू कर या क्षणापासून. Showers of blessing. आशीर्वादांचा वर्षाव सुरू कर. Showers of blessing आशीर्वादांचा होईल वृष्टी. हालेलुया. अशी upon कर. every person here. आशीर्वादांची वृष्टी प्रत्येक माणसावर इथं कर. They have not brought the lame and the blind and the maimed. त्यांनी लंगडं लुळं पांगळं अर्पण आणलं नाही. They brought the first fruit and the best त्यांनी fruit. प्रथम आणि उत्तम फळ आणलं. According to these blessings, या आशीर्वादांनुरूप let it come forth in Jesus' name. येशूच्या नावामध्ये ते आशीर्वाद येऊ दे. And devil, I bind your works in the name of Jesus. आता सैताना तुझं कार्य येशूच्या नावात मी बांधतो. Remove your dirty hand out of the blessings of my people in Jesus' name. तुझे घाणेरडे हात माझ्या लोकांच्या आशीर्वादांवरनं येशूच्या नावामध्ये काढ. And bless them आणि माझ्या लोकांना आशीर्वादित कर in the प्रभू. name of Jesus. त्यांच्या इच्छा पूर्ण करून दे प्रभू येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये It is coming. येत आहे. The blessings are coming. आशीर्वाद येत आहे. The breakthrough is coming. एक सुरुवात येत The आहे. deliverance is coming. सुटका येत आहे. Receive it in Jesus' name. येशूच्या नावात स्वीकारा. Receive it in Jesus' name. स्वीकारतो दे बाप्पा. येशूच्या Receive it in नावात Jesus' स्वीकारा. name. येशूच्या नावात स्वीकारा. We all receive it, say. आम्ही सर्वजण स्वीकारतो We म्हणा. all receive it. आम्ही सर्वजण स्वीकारतो In प्रभू. Jesus' name. येशूच्या नावामध्ये Amen and amen. धन्यवाद. आमेन.